चला तर मग आज मी तुम्हाला धनतेरसला पूजा कशी करायची, काय करू नये, काय करावे, कोणत्या गोष्टी खरेदी कराव्यात, कोणत्या गोष्टी खरेदी करू नयेत, तर मी आज तुम्हाला सविस्तर आणि संपूर्ण माहिती आजपर्यंत तुम्हाला कोणीही दिली नसेल ती मी तुम्हाला सांगणार आहे। तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। पुन्हा एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। माझे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि शेअरही करा। तर पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ। तुमचा जास्त वेळ अजिबातच घेणार नाही आणि सगळ्यांनी माझा पूर्ण व्हिडिओ पहा आणि सबस्क्राईब नक्की करा। तर चला तर आज धनतेरसला पूजन कसे करावे, धनतेरसला काय खरेदी करावे, काय करू नये, कोणत्या गोष्टी करू नयेत, कोणत्या गोष्टी कराव्यात ह्याची संपूर्ण माहिती देणार आहे। तर धनतेरस हा धनत्रयोदशी म्हणून ओळखलेला हा धनतेरसला हिंदू धर्मात आपल्या खूप महत्त्व आहे। या वर्षी हा सण 18 ऑक्टोबरला आलेला आहे। तर 18 ऑक्टोबरला आलेला आहे, त्यामुळे हा सण भगवान धन्वंतरी, लक्ष्मी आणि कुबेर देवता यांच्या पूजेसाठी महत्त्वाचा मानलेला आहे। तसेच या दिवशी तुम्ही सोने, चांदी, पितळेची भांडी, झाडू आणि धने खरेदी करायचा आहे। तसेच या दिवशी हे सगळं खरेदी केल्यानंतर आपल्या धनामध्ये वाढ होत असते, संपत्तीत वाढ होत असते आणि यामुळे हा दिवस धनतेरस हा दिवस धनाचाच आहे, धन्वंतरीचाच आहे, धन्वंतरी मातेचा धनाचा असल्यामुळे आपल्या धनात वाढ होते। तर याची माहिती मी तुम्हाला आता पूर्णपणे सविस्तर सांगणार आहे। धनत्रयोदशीला काय करावे, तर काय करावे मी सांगते। तर या दिवशी आपण बनवलेले सोने, चांदी किंवा दागिने खरेदी करणे खूप शुभ मानले आहे। तसेच यामुळे आपल्या संपत्तीत सोने, चांदी खरेदी केल्याने आपल्या संपत्तीत वाढ होते, म्हणजे कित्येक पटीने वाढ होते असा समज तर आहेच। तसेच या दिवशी पितळ किंवा तांब्याची भांडी खरेदी करणे विशेषतः शुभ मानले आहे, कारण पितळ हा भगवान धन्वंतरीचा धातू मानला गेला आहे, त्यामुळे पितळही महत्त्वाचंच आहे। तसेच झाडू हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलं आहे। या दिवशी नवीन झाडू खरेदी केल्याने आपल्या घरातील गरिबी दूर होते, म्हणून मान्यता आहे की या दिवशी झाडू खरेदी करावाच। तसेच या दिवशी धने खरेदी केल्याने आपल्या संपत्तीत 13-14 पटीने वाढ होते, म्हणून धने हे खरेदी करणे शुभ मानले आहे। तसेच या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळाच्या वेळी भगवान धन्वंतरीची पूजा करावी, यामुळे आपल्या कुटुंबाला आरोग्य लाभते। धन्वंतरी देवी हा आरोग्याची देवता असल्यामुळे ही आरोग्याची प्रार्थना करायची आहे। तसेच या दिवशी देवी लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची पूजा केल्याने धनामध्ये आपल्या अपरंपरा वाढ होते आणि आपल्या समृद्धीची इच्छा पूर्ण होते, धन समृद्धीची इच्छा पूर्ण होते। तसेच या दिवशी संध्याकाळी मुख्य दारावर यमराजासाठी यमदीपमान केले जाते, म्हणजे यमाला आपल्या मृत्यू टळण्यासाठी प्रार्थना केली जाते, म्हणून खास हा दक्षिणमुखी दिवा आपल्या मुख्य दरवाजावरती लावला जातो। तसेच धनत्रयोदशीच्या आधी संपूर्ण घर पूर्णपणे स्वच्छ करावे आणि सजवावे। तसेच विशेषतः प्रवेशद्वार महत्त्वाचं असतं, स्वच्छ करून पुसून रांगोळी रंगरंगोटी करून स्वच्छ करावे, हळदीचं लेपन करावं। तसेच आता धनत्रयोदशीला कोणत्या गोष्टी करू नयेत, म्हणजे आपल्या ह्या जर गोष्टी तुम्ही करत असाल तर तुम्ही आताच सावध व्हा आणि या गोष्टी
धनत्रयोदशीच्या दिवशी अजिबात तुम्ही करू नका. तर त्या गोष्टी मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगत आहे. तर ऐका. या दिवशी चाकू, कात्री किंवा लोखंडापासून बनवलेल्या कोणत्याही धारदार किंवा टोकदार वस्तू खरेदी करू नका, कारण लोखंड खरेदी करणे अशुभ मानलं आहे त्या दिवशी, धनत्रयोदशीच्या दिवशी. तसेच या दिवशी काचेची भांडी किंवा प्लॅस्टिकच्या वस्तू खरेदी करणं शुभ मानलं गेलं नाही, त्यामुळे त्याही खरेदी करायच्या नाहीत. तसेच धनतेरसच्या दिवशी कोणालाही पैसे किंवा कोणतीही वस्तू उधार देऊ नये. आपल्याकडचं म्हणजे लक्ष्मी कमी होते, घराबाहेर पडते, म्हणून आपल्याकडे लक्ष्मी येत नाही. त्या दिवशी अजिबात हे करू नये. तसेच या दिवशी शुभ दिवस असतो, त्यामुळे घरात कोणाशीही भांडू नये किंवा कोणालाही अपशब्द बोलायचे नाहीत. या दिवशी अत्यंत दिवस शुभ मानला गेला आहे. तसेच या दिवशी मांस, मच्छी खाऊ नये किंवा मद्य पिऊ नये. असा तामसिक आहार घेतल्याने, तामसिक अन्न सेवन केल्याने लक्ष्मी माता, धन्वंतरी, कुबेर देवता आपल्यावर प्रसन्न होत नाही. त्यामुळे या तामसिक गोष्टी सगळ्या सोडून द्यायच्या आहेत. या दिवशी तरी निदान तुम्ही करू नका. तसेच या दिवशी संध्याकाळी घर पूर्णपणे रिकामं ठेवायचं नाही. आपल्या घरामध्ये काही नाही काही वस्तू म्हणजे नीटनेटक्या ठेवायच्या आहेत आणि व्यवस्थित ठेवायच्या आहेत, स्वच्छ ठेवायच्या आहेत. या दिवशी आपल्या माता लक्ष्मींचं आणि कुबेर देवतांचं आगमन होत असतं आणि त्यामुळे या दिवशी अगदी घर रिकामं ठेवायचं नाही. तसेच या दिवशी आपल्या देवीला आगमन करायचं, देवीचं आगमन, कुबेरदेवांचं आगमन होण्यासाठी देवी मातेलाही आपण पूजा करताना सायंकाळी पूजा करून, धनतेरसची पूजा करून आपण आपल्या देवी मातेला आरोग्याविषयी, कुबेर देवतांना धनाविषयी आणि लक्ष्मी मातेला लक्ष्मीविषयी आपण प्रार्थना करायची आहे आणि प्रार्थना मनोभावे करून प्रार्थना करायची आहे. तर ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.